शेअर करते की मी ऍक्च्युअल मध्ये माझे कास्ट आयरन कसे मेंटेन ठेवते आणि सीझनिंग साठी मी काय काय करते हे पण तुमच्या बरोबर शेअर करते। हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत? आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहोत मित्रांनो। आणि आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार। आता तर सध्या दुपार झालेली आहे, 2 वाजलेले आहेत जवळपास। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा पण झालेली आहे। लवकरच मी तुम्हाला आजची पूजा सुद्धा दाखवते। आता एवढा उशिरा व्लॉग याच्यासाठी सुरू केलेला आहे कारण की आज सकाळी भरपूर कामं होती, ती सगळी करून घेतलेली आहेत। आणि देवपूजा करायची म्हटलं ना की मला घर एकदम व्यवस्थित नीट नेटकं लागतं। सो तेव्हाच मला असं वाटतं की घर प्रसन्न आहे, एकदम स्वच्छ आहे, तर पूजा पण एकदम छान व्यवस्थित करता येते मला। सो आज मी तेच केलेलं आहे। कसं असतं की आठवडाभर जॉबच्या याच्यामध्ये ना सगळं आपली घरची तर रोजची कामं होतच असतात, पण प्रत्येक गोष्ट तेवढ्या डीप मध्ये छान व्यवस्थित क्लीन होत नाही। सो त्यामुळे ती केलेली आहे व्यवस्थित। आज मी कार्पेट क्लीन करून घेतलंय, फरशी पण क्लीन करून घेतलंय आणि सगळे कपडे पण फोल्ड करून ठेवून दिले जागच्या जागी। कपडे जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो ना तेव्हा आम्ही वॉश करून घेतो, पण ते फोल्ड करायला वेळ नाही मिळत। तर फोल्ड होतात ना कपडे ते सुट्टीच्या दिवशीच होतात किंवा इन केस जर वेळ मिळाला तर संध्याकाळच्या वेळेस होतात। सो आज सकाळी उठून मी ते सगळे कपडे पण फोल्ड करून जागच्या जागी ठेवलेले, एकदम मस्त वाटतंय आता मला एकदम। आणि त्यानंतर जी माझी पूजा झाली ना ती पण खूप छान झालेली आहे पूजा। आणि मस्तपैकी आता सगळं काही आवरून झालं होतं, त्यामुळे मग आता म्हटलं की चला व्लॉगची सुरुवात करूया। आणि आज खूप काही गोष्टी अजून छोट्या मोठ्या करायच्याच आहेत, तर तेही तुमच्या बरोबर शेअर करते लवकरच। तर चला सगळ्यात आधी मी तुम्हाला पूजा दाखवते। moments later मला आहे ना माझे जे कास्ट आयरनची कढई आणि पॅन आहे ना त्याला ना मस्तपैकी आज सीझनिंग करायचं आहे। भरपूर दिवस झाले मी केलं नव्हतं, शक्यतो जेव्हा जेव्हा मला वेळ असतो ना तेव्हा मी करते सीझनिंग, पण यावेळेस ना भरपूर दिवस झाले मी केलेली नव्हती। आणि मी बघितलं की माझ्या पॅनच्या मागे जसं इथे ना थोडंसं असं रस्ट वगैरे होतं, तर त्यामुळे ठेवून होऊन जातं कधी कधी। सो याला मी व्यवस्थित आता वॉश करून घेतलंय, क्लीन करून घेतलंय आणि मी याला सीझनिंग करणारच होतं। ते म्हटलं की चला तुमच्या बरोबर पण शेअर करते की मी ऍक्च्युअल मध्ये माझे कास्ट आयरन कसे मेंटेन ठेवते आणि सीझनिंग साठी मी काय काय करते हे पण तुमच्या बरोबर शेअर करते। सो हे जे कास्ट आयरनचा तवा आहे ना हा मेयर्सचा आहे। माझ्याकडे मेयर्सची कढाई पण आहे, जेव्हा मी इंडियाला गेले होते लास्ट इयर तेव्हा मी घेऊन आले होते। सो तेव्हापासून ही माझ्याकडे आहे आणि खूप छान आहे। आणि आमचा जो ग्लास स्टोव्ह आहे ना त्याच्यासाठी आहे ना हा खूप मोठा झाला, छोटा आणला असता तरी चालला असता, पण मला असं वाटलं ह्याच्यावर डोसा खूप छान होईल। पण ऍक्च्युअली काय होतं, हा ग्लास कुकटॉप असल्यामुळे जास्त हीट आहे ना पूर्ण सगळीकडे अशी पसरत नाही, फक्त सेंटरलाच असं थोडंसं हीट होतं। सो त्यामुळे मला ना पूर्ण असा मोठा डोसा करता येत नाही, पण बघायला गेलं ना तर बेस्ट परचेस होती माझी। सो हा आहे ना मेयर्सचा आहे माझा तवा आणि ही आहे मेयर्सची कढाई जी मी इंडियावरून घेऊन आले होते। कढईची साईज आहे ना एकदम परफेक्ट आहे आणि जर तुमच्या घरी 2-3 पाहुणे पण एक्स्ट्रा आले ना तरी पण तुम्ही याच्यामध्ये छान असं कुक करू शकता। सो म्हणून मी थोडीशी अशी मोठीच घेऊन आलेली आहे आणि मी ही कुकिंग मध्ये भरपूर वेळा इथे वापरलेली सुद्धा आहे। सो तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलीच आहे ही कढई। सो आज मी काय करणार आहे, या दोघांना ना छान असं सीझन करणार आहे। बेनिफिट्स वाईज तुम्ही विचार केला ना मित्रांनो तर कास्ट आयरन बेस्ट आहे कुकिंग साठी। आणि जर तुमच्याकडे पण कास्ट आयरन असेल आणि तुम्ही कसं त्याला मेंटेन ठेवता हे मला नक्की कमेंट करून सांगा। मी माझी जी पद्धत आहे ती तुमच्या बरोबर शेअर करते। सगळ्यात आधी आपल्याला इथे अवन आहे प्रीहीट करायला ठेवावं लागणार आहे। तर मी आता 450 डिग्री फॅरेनहाईटवर याला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण काय करून घेऊया, आपले कास्ट आयरन जसं मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थित वॉश केलेलं आहे, क्लीन केलेलं आहे, ड्राय केलेलं आहे। जर तुमचं कास्ट आयरनचं पॅन किंवा कढई असेल आणि ते त्याला खूप रस लागला असेल ठेवल्या तर तुम्ही त्याला व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकता। छान व्यवस्थित धुवून घ्या, कपड्याने त्याला पुसून घ्या।
आता जी दुसरी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे याच्यावर ऑइल अप्लाय करणं. तर आपल्याला थोडंसं ऑइल याच्यावर लावायचं आहे पूर्ण सगळीकडे, आतून बाहेरून हँडलला, म्हणजे एकूण एक याचा कोपरा आहे ना तो ऑइलनी कवर झाला पाहिजे. पण खूप जास्तही ऑइल नसलं पाहिजे, फक्त एक थिन लेअर असली पाहिजे ऑइलची. सो मी इथे ना माझ्याकडे जे नॉर्मल कॅनोला ऑइल मी घरी यूज करते तेच वापरलेलं आहे. आता एक तिसरी गोष्ट आहे कॉमन जी असते की सगळ्यांना प्रश्न असतो की यातला ऑइल कोणतं यूज करायचं. मी सुरुवातीला हेच विचार करायचं की याच्यासाठी सेपरेट ऑइल घ्यावं लागेल का, पण असं काही नाही आहे. तुमच्याकडे जर सनफ्लावर ऑइल असेल, कॅनोला ऑइल असेल किंवा अवोकॅडो ऑइल असेल ना तरीही चालेल. त्याच्याने तुम्हाला फक्त या सरफेसला छान कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही नॉर्मल कपड्याने सुद्धा करू शकता किंवा मी जसं इथे छोटासा एक नॅपकिन वापरला आहे त्याच्यानेही तुम्ही करू शकता. कारण की या सगळ्या गोष्टीमागे पर्पस एकच आहे की खूप जास्त ऑइल पण नसलं पाहिजे, फक्त एक थिन लेअर आपल्याला कोट करायची आहे आपल्या कास्ट आयरनच्या कढईला आणि पॅनला. आणि आता जसं की तुम्ही बघू शकता आपली पूर्ण कढई आहे ती छान अशी कोट झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण कढईला तेल एकदम छान कोट करून घेतले त्याचप्रमाणे मी या तव्याला सुद्धा करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण 1 तासासाठी याला ओव्हनमध्ये ठेवणार आहोत. कास्ट आयरनची एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो की या वस्तू तुम्ही जनरेशन टू जनरेशन कॅरी फॉरवर्ड करू शकता. याची कोटिंग जायची काही भीती नसते. इन केस रस्टही लागलं असेल आणि खूप जुनंही झालं असेल तर तुम्ही त्याला नव्यासारखं रूप देऊ शकता या सगळ्या सीझनिंग प्रोसेस यूज करून. सो आहे की नाही मजेची गोष्ट. कोणतीही वस्तू आपल्याला लॉंग टर्म साठी वापरायची असेल ना तर त्याला मेंटेन ठेवणं, त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे जर तुम्हाला कास्ट आयरन वर्षानुवर्ष असेच वापरायचे असतील तर हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपला ओव्हन आहे ना प्रीहीट झालेला आहे. तर आता याच्यात आपण आपले कास्ट आयरनचे भांडे ठेवूया थोड्या वेळासाठी, म्हणजेच 1 तासासाठी. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला नक्की कॉमेंट करा. मी तर असा विचार केलेला आज मी घरी आहे तर मी आरवला लवकरच डे केअर मधनं घेऊन येईन, म्हणजे 1-1.5 तास लवकर का असो तेवढंच त्याला बरं वाटेल की मम्मी घ्यायला आले. पण अवधूत म्हणाला भरपूर गार आहे बाहेर तर नको, कारण की मला येताना बसनी यावं लागेल. सो त्याला पण थोडंसं गार लागेल, तर त्यामुळे मी गेलेली नाहीये. पण म्हटलं की चला वेळेचा उपयोग करून घेऊया, जेवण करून घेऊया, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ संध्याकाळी आरव बरोबर स्पेंड करता येईल. सो आता जेवणाची तयारी करायला घेते मी. आज प्रसादामध्ये गोड म्हटलं की थोडीशी लापशी करून घेऊ आणि मला खूप जास्त आवडते. तर सगळ्यात आधी ना इथे मी थोडंसं ह्याला भाजून घेते छान असं. सो हे तुम्हाला कोणत्याही वॉलमार्टमध्ये किंवा इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळेलच. सो सगळ्यात आधी याला मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. तर कढई मी गरम व्हायला ठेवलेलीच होती. सो आता याला व्यवस्थित मी थोडंसं ड्राय रोस्ट करून घेते. ड्राय रोस्ट झाल्याच्या नंतर मी इथे पसरट ताटामध्ये याला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे. तुपामध्ये जे अर्धे चिरलेले काजू आणि बदाम आहेत ना त्याला थोडंसं असं मी गोल्डन रंग येईपर्यंत सॉते करून घेते आणि लगेच याला काढून घेणार आहे. आता याच कढईमध्ये मी आपली गव्हाची जी लापसी आहे ना ती टाकलेली आहे आणि याला मस्तपैकी तुपात आपण याला छान भाजून घेऊया. ही ऑलरेडी थोडीफार भाजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. तर आता फक्त आपल्याला याला थोड्या वेळासाठी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. सो सगळ्यात आधी याच्यात मी खूप सारं पाणी घातलं आहे, म्हणजे जेवढी तुमची लापसी आहे ना त्याच्या 3 ते 4 पट तुम्ही याच्यात एक्स्ट्रा पाणी घाला. सो कास्ट आयरनची कढई आणि तवा ठेवलेला होता आपण ओव्हनमध्ये 1 तास. तर आता ते काढून घेतलेलं मी आणि त्यानंतर ते थंडही झालेलं आणि मस्तपैकी त्याला सीझनिंग झालेली आहे एकदम नॉनस्टिक सारखी. तर तुम्हाला पण पटकन दाखवते. तर इथे आपले आता रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो. एकदम छान अशी चमक आली आहे, शाईन आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम नॉन स्टिकी आहे. खूपच छान वाटतं आहे आणि एकदम छान कोट झालेले आहे. आय होप तुम्हाला हे सगळं प्रोसेस बघायला आवडलं आहे आणि जर याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं आधीसुद्धा मला कॉमेंट करा आणि जर याच्यामध्ये काही ॲडिशन असेल तरी मला सांगा. आणि जसं की इथे तुम्ही बघू शकता आपली लापसी आहे ती एकदम छान शिजलेली आहे. थोडीशी पातळ आहे पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, हे सगळं पाणी ॲब्झॉर्ब होणार आहे. सो या मोमेंटला मी आता ना गुळाची पावडर आहे ना ती टाकलेली आहे याच्यामध्ये. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर वेलची पावडर आहे ती घातलेली आहे थोडीशी.
सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपले ड्राय फ्रूट्स। हे ॲड करून झाल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत एकदम छान लापसी रेडी झालेली आहे इथे खाण्यासाठी। गेल्या आठवड्यात आम्ही ग्रोसरी केली होती, तेव्हा मशरूम आणले होते आणि तेव्हापासून बनवायचं हे नेहमी राहून जात होतं। तर चला म्हटलं की आज याची भाजी बनवून घेऊया। मशरूम मटर मसाला बनवण्यासाठी मी इथे सगळे इन्ग्रेडियंट्स काढून घेतलेले आहेत। तर 2 टोमॅटो घेतले, 1 कांदा घेतलाय, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि हे आहे आपले कोथिंबीरचं देठ असतं ना ते घेतलेलं आहे थोडं। आणि कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, आता याला बारीक चिरून घेईन। आणि आपले मशरूम पण इथे मी छान वॉश करून ड्राय झालेले आहेत आता। सो पटकन आहे ना हा मसाला आता मी सगळं तेलामध्ये छान भाजून घेते आणि त्यानंतर मग आपण ह्याची एक छान पेस्ट करून घेऊया। आणि हो, मी इथे काजू पण भिजत घातलेले होते, तर काजू पण आपले छान भिजलेले आहेत। सो ज्यावेळेस मी हा मसाला ग्राइंड करेल ना त्यावेळेस मी हे काजू पण याच्यात टाकेन, म्हणजे एकत्र आपला सगळा मसाला वाटला जाईल। आज जो लसूण साफ केलेला आहे ना तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की आरवनी केलेला आहे हा लसूण साफ। जेव्हा तो काल बसला होता ना त्याला ऍक्टिव्हिटी दिली होती मी, सो त्याने हा लसूण साफ केलेला आहे आणि त्याने व्यवस्थित स्वच्छ केलेला आहे आणि खूप छान। आवडत नाही, पण जर तुम्ही कधी आहे ना मशरूमची भाजी बटर मध्ये बनवलेली ट्राय केली असेल ना तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल। आजचे जे आपले मशरूम मटर मसाला आहे ना ती मस्तपैकी मी बटर मध्ये बनवणार आहे। सो आता मशरूमची भाजी कुक व्हायला जवळपास 10-12 मिनिटं लागेल, कारण की मशरूमला भरपूर पाणी सुटेल आता। आणि आता मीठ पण आपण ऍड केले आहे, तर पटकन आपली भाजी शिजून होऊन जाईल, मस्त ग्रेव्ही अशी छान होऊन जाईल त्याची रेडी। आणि तोपर्यंत मी पीठ तर मळून ठेवलेलंच आहे, रायता पण आपला रेडी झालेला आहे आणि आपली लापशी पण रेडी झालेली आहे। सो फक्त आता गरम गरम चपात्या बनवायच्या आहेत, तर अजून भरपूर वेळ आहे जेवायला। सो आता काही वेळातच अवधूत आणि आरव दोघं जण घरी येतील। संध्याकाळची सगळी कामं झालेली आहेत। आरती केल्याच्या नंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि जेवल्याच्या नंतर मग मी आता किचन पण आवरून घेतलेलं आहे, डिशवॉशरला भांडी लावलेत, किचन पण एकदम माझं छान क्लीन झालेलं आहे, उद्यासाठी रेडी आहे। सो बस आता उद्याची थोडीफार तयारी आहे ती करते, कारण की सगळ्यांना कामाला जायचंय, मला सुद्धा जायचं आहे। आरवची थोडीफार तयारी करायची आहे उद्याची, आणि आता जे त्यांनी खेळणी इकडे तिकडे केलेत ना ती जागच्या जागी ठेवून देते आणि मग बस संपलं आपलं आजच्या दिवसाचं काम। आणि हे सगळं होतं आजच्या दिवसासाठी मित्रांनो। आय होप तुम्हाला हे बघायला आवडलंय, आणि आवडलंय तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मी भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सी यू नेक्स्ट टाइम, बाय बाय।